हॅलो एव्हरीवन, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर कशा आहात मंडळी? बरे आहात ना? मजेतच असाल. तर आज बघा पुन्हा पाऊस सुरू झालेला आहे. काल किती मस्त असं ऊन पडलं होतं आणि काल मी छत्री घेऊन फिरत होते आणि आज मी नेमकी छत्रीने आणलेलं पाऊस पडत आहे. तर ठीक आहे असो. तर सकाळी सकाळी बघा मी इकडे घरी आलेली आहे का आता आमच्या घरी पूर्ण सगळं अस्ताव्यस्त पडलं होतं. जेवणसुद्धा बनवता येत नव्हतं. तर म्हटलं चला इकडेच आपण घरी जाऊया आणि तिकडे जियालाही शाळेत सोडायचं होतं. कालही सोडलं होतं. म्हटलं आजही इकडूनच सोडते. सो घरी आले तर आई म्हणाली भाकरी बनवा. तर म्हटलं भाकरी कोणाच्या नरड्यात जाणार आहे सकाळी सकाळी. तर म्हटलं चपातीच बनवूया. मग पीठ मिळालं पटापट चपात्या करायला घेतल्या आणि तिकडे आमची प्रतीक्षा पटकन गेली लादी पुसायला. तिने घेतली लादी पुसून, मी घेतल्या चपात्या करून, तोवर आईने घेतली भांडी घासून. झालं अर्धी कामं पटापट झालेली आहे आणि त्यात आईने दिलं पूर्ण हातात. आता म्हटलं चपातीच्या घावाच्या मी पुरणाच्या पोळ्या कवा करायची, पण पुरणाचा गोळा असा रेडीच होता. तर म्हटलं आई ती खायला मिळणार तर ठीक आहे बनवून घेऊया. मग चपात्या करता करता अशा पद्धतीने पुरणाची पोळीसुद्धा करून घेतली. आणि खूप मोठं संकट असतं कारण गव्हाच्या पिठाची अजूनपर्यंत मी कधीही अशी स्पेशली पोळी केलेली नाही आहे. तर करून बघूया, ठीक आहे हरकत नाही. करायला घेतली आणि तुम्हाला काय सांगा आगा पुरणाची पोळी जमली की आतापर्यंत कधी जमलेली नव्हती. पहिल्यांदा ट्राय केलेली तेव्हा सगळी फुटलेली, पण आज पुरणाची पोळी व्यवस्थित जमलेली आहे. तुम्हाला बघायला मिळेल. थांबा जरा. अशा पद्धतीने चपात्या करताना सुद्धा तेल लावण्यासाठी आमच्या घरात बघा स्पेशल असा आयटम आहे जी गावाला असते. काय ती निवळीच म्हणतात ना गं? हां निवळी. तर आईने अशा 3-4 आणल्या होत्या. 2 मुलींना देऊन टाकल्या दोघींना आणि 2 घरात आहेत आणि एक अशी घरात वापरायला काढलेले ना. आईनं असा पटकन चटका मारून घेतला बघा गरम गरम चपाती. आणि गुरुवार असल्यामुळे आईनं चटणी आणि शेंगदाण्याचं कोट टाकून खायला घेतलं. आईनं ताव मारला आणि का आता अंड्याचा कालवा नाही, गुरुवार असल्यामुळे नाही जमत आहे. तर ठीक आहे. कधीच आई खात नाही, पण आज आई खायला बसली का तर थोड्याशा उशिरा का होईना 11 वाजता चपाती झालेल्या होत्या आणि आईच्या नेमक्या हातात गावल्या. तर ठीक आहे चलो. तर तुम्ही पोळी बघू शकता, पोळी झालेली आहे. काय सांगू तुम्हाला, मी म्हटलं मला खायला मिळेल पण माझ्या काय वाट्याला ती नाही आहे. आमच्या घरातली एक छोटी 1 वर्षाची आणि माझी एक मोठी 8 वर्षाची, दोघी त्या पोळीवर टपून होत्या आणि दोघींच्या वाटीला त्या पोळ्या गेल्या. मी म्हटलं मला आणि प्रत्यक्षाला खायला मिळेल पण आमच्या दोघीच्या वाट्याला काही ती पोळी नाही आहे. तर म्हटलं जाऊ दे, काय हरकत नाही, नंतर काय होईना नंतर मिळेल. पण बारक्या मुलीने सुद्धा चिमूचा हात मारलेला आहे, म्हणजे तिलाही पोळी आवडते आणि छोटीलाही पोळी आवडते. तो खाताना काय मी व्हिडिओ बनवलेला नाही आहे. तर असू द्या, असंच तुम्ही पोळी बघून घ्या आणि आस्वाद घ्या आणि पोट भरून घ्या. सो ठीक आहे. आणि आता तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की आज घरातलं काम सगळंच काढलेलं आहे. पूर्ण किचनही माझं अस्ताव्यस्त झालेलं होतं. एवढा वैताग आलेला होता. सकाळी नवऱ्याला सुद्धा डबा दिला नाही, गेला किरकिर करून. म्हटलं जाऊ दे, गेलं ते गेले कामाला, काय हरकत नाही. अजून 4 दिवस डब्बा बनवायचा नाही म्हणजे किती आराम बाई मला. सो प्रत्येक बाईला डब्यापासून आराम मिळणं हे किती सुखद वाटतं. पण दुपारी भूक लागल्यावर जाणवतं की सकाळी डबा केला असता तर किती बरं झालं असतं, आयत्या वेळेला खायला मिळालं असतं. सो जाऊ दे, ठीक आहे. अशा पद्धतीने सगळ्या पुरणपोळ्या झाल्या. खूप कंटाळा आला आहे. रात्रभर झोप येत नव्हती व्यवस्थित, त्या सगळ्या सिमेंटचा वास येत होता. सो तसंच कशी तरी रात्र काढलेली आहे. सकाळी कपडे धुतले, तसेच इकडे आणले आणि इकडे सुकत घातले. का आता घरात जागाही शिल्लक नव्हती आणि काय करणार. आणि जियाचे एवढे प्रोजेक्ट्स पडलेले आहेत बनवायचे, सुट्टीमध्ये तिने काहीही केलेलं नाही आहे आणि आता ते सगळं मला एकटीला करायचं. जणू काही मीच 5वीला आहे आता. सगळे प्रोजेक्ट वगैरे जियाने केला रात्री कंप्लीट. त्यातला अर्धा त्याच्या काकीने करू लागला. सगळं ड्रॉइंग मला वाटतं काकीनेच पूर्ण केलेलं आहे आणि अर्धा जियाने केलेलं आहे. आणि आता बाकीचे हे प्रोजेक्ट म्हटलं तिलाच करायला द्यावे. बघूया किती करतायत. आणि 7 दिवसाचे 7 प्रोजेक्ट असतील. टीचर्सने सुद्धा चटका मारून घेतला आहे का तर सुट्ट्या आहे तर मुलांना आराम का द्यायचा, अशा पद्धतीने त्यांनी सुद्धा प्रोजेक्ट देऊन ठेवलेत. आता आय थिंक सप्टेंबरच्या लास्ट वीकमधून एक्झाम स्टार्ट होतील आणि ऑक्टोबरच्या फर्स्ट वीकमध्ये एक्झाम संपून जातो. सो दिवाळीही जवळ येते आहे. सो मलाही बरं झालं, चला घराची साफसफाई करायला पटकन मिळेल, सगळं धुवून निघेल. पण ती भांडी बघून आणि सगळी अवस्था बघून अक्षरशः जीवच माझा पूर्ण कोलमडतो आहे. तर ठीक आहे, मनाला खूप सावरलेलं आहे. आणि आता काय करणार, सगळ्या गल्लीतल्या बायकासुद्धा म्हणतात असू दे सगळं तुला धुवायला लागेल, का होईना शेवटी सगळं करून घे. तर काय करणार, चला जाऊ दे, शाळेत सोडायला जायचे जियाला. सो सगळं झालं आहे. थोडीशी 2-4 भांडी आहेत ते म्हटलं ओके करूया, धुवून टाकूया आणि फायनली जाऊया. आणि छोटीसाठी पाणी पण ठेवलं आहे. ती अचानक कशी काय झोपली, छोटं मूल आहे, झोपली आणि आता उठली. आता किरकिर करते, मध्ये तिचा आवाज येत असेल बघा तुम्हाला, क्याव. शांतच बसत नाही. जियालाही दिलं जेवायला, चुप. जियाला जेवायला दिलं आणि जियाने जेवायला घेतलं कारण ती जेवतही नाही, कारण शाळेत गेल्यावर सुद्धा ती डबा फिनिश करत नाही. शेवटी आईने जबरदस्ती तिला बसवलं, म्हटलं तुकड्या करून दे, रशामध्ये भिजतात आणि पटकन ती खाऊन घे. तर झालेला आहे आजचा दिवस. सकाळपासून दुपारी 1 वाजेपर्यंत असा होता. तो फायनली
आता घर लवकर पूर्ण होईल याची मी वाट बघते. तर चलो भेटू पुन्हा आपण उद्या नवीन एका व्हिडिओसह. टाटा बाय बाय टिल देन. आणि हा पाऊस थांबायची मी वाट बघते. पाऊस थांबला की मीही निघते शाळेला. बाय.